ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहिलंच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर चला ठीक आहे, आता वाजले पावणे 12 वाजले. आपल्याला जायचे लग्नाला. तर 12लाच लग्न लागणार आहे. लवकर बोलवलेलं आहे, हे वेळेवर लग्न लागणार आहे. तर चला पटकन निघू आता आपण, तुमच्या टाईम न घेता. पटापटा तयार झाले मी. आज सकाळपासून कुठला ब्लॉग घेतलेला नाही आहे. तर चला आता आपण लग्नात भेटू. वैशू पण आलेली आहे तिथं. वैशूच्या सासूबाई आलेल्या असते ना. माझा लोक कसा दिसतोय मला नक्की सांगा मैत्रिणींनो. पटकन आवरलं माझ्या वेळेवरच आवरलं, तर 5 मिनटात आवरते. तर चला ठीक आहे, आता आपण निघू. तेव्हा ही साडी ना तुम्हाला सांगते, ही साडी ना मैत्रिणींनो मला ना गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या इथे आली राहती बायप्रे आली. तर बायप्रे आलीला ही साडी भेटली होती. माझं ना काय हे लिक्विड राहतो, लिक्विड ड्रायमध्ये ना चिठ्ठ्या टाकते तर सगळ्यांच्या नावाच्या. तर तिथं 108 का काय पैठण्या होत्या, मासोळ्या होत्या, एक गिरणी होती आणि अजून काहीतरी होतं. तर एवढं होतं जसं ना लकीमध्ये नाव निघालं लकी ड्रायव्हमध्ये त्याला ते भेटणार. तर लकी ड्रायव्हमध्ये पैठणी म्हणजे माझं नाव आलं होतं. त्यावेळी ही पैठणी मला भेटलेली आहे. आता पूर्ण तर तुम्हाला मी तिथं लग्नात गेल्यावर दाखवीन, व्हिडिओ काढून घेईल. आता सध्या अशी बघा, खूप छान पैठणी, कलर पण छान आहे. ब्लाऊज शिवून आणलं, हे ब्लाऊज असं शिवलं मस्त, बघू शकता. तर चला बघू आता आपण. दीपक येत आहे, दुकान वाढेल थोडंसं, अर्धा 1 तास वाढवणार आहे आणि तिथं पण चला मी आले खाली. दीपक येऊन पण थांबलेला होता, दोघं बापले का गाडीत बसलेले आहे. ऊन पण खूप वाढलंय, 12 वाजताच एवढं ऊन. चला निघालो मैत्रिणींना. आता काही गोष्टी अशा राहत्या, आता काही गोष्टी विश्वास बसत नाही. मला विश्वास बसत नाही की ही माझीच गाडी आहे का. मला वाटलं मलाच उशीर झाला का काय, पण अजून पाहुणे रावणे येऊच लागले आणि कंप्लीट 12ला बोलवलं. म्हणे 12ला लग्न लागणार आहे. तर 12 वाजून गेले होते. नवरदेव आत्ताशी परण्या निघाला. वैशू आणि वैशूची सासूबाई अगोदरच आलेल्या होत्या आणि कसं जवळचं लग्न असल्यामुळं ना मग त्यांची पूर्ण फॅमिली होती, आमची पूर्ण फॅमिली होती. पण ऊन खूप होतं, मग उन्हामुळं ना नाचायला ना मूड नव्हता एवढा. सगळ्यांना नाचूशी वाटायचं, पण ऊन इतकं लागायचं ना. ऊन कसं 12:30च्या नंतर 1, 2, 3, 4 वाजता तर खूप ऊन राहतं आणि त्या दिवशी इतकं ऊन होतं ना मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, सगळ्यांनी खूप एन्जॉय केला मस्त. आता नवरदेव येईल परण्यावरून. झाला आता मस्त सगळ्यांचं नाचून डान्स वगैरे करून एन्जॉय झाला. आता नवरदेव चालला मंदिरामध्ये. इथं जवळ मंदिर आहे, मग आम्ही इकडंच थांबून घेतलं, खूप ऊन लागायचं. आता नवरदेव चाललं बघा ज्या गाडीमध्ये. तर चला ठीक आहे, आता जाऊ आपण डान्सला हॉलमध्ये. चला मैत्रिणीनं नवरदेव आला आणि वैशू तिकडं नाचते वाटतं थोडंसं, कारण तिचं काय झालं 2-3 दिवसापासून इकडंच यायची ती. हळदीला मेहंदीला येऊन जाऊन करायची. मग म्हणे आई थोडं थकल्यासारखं वाटतंय, पण तिला दम नाही पटला. नाचायला खूप आवडतं, तर थोडंसं नाचलीच वाटतं. झालं लग्न, लग्न लग्न पार पडलं लग्न. वैशूची जाऊ ही मैत्रीण ही इतकी चांगली, इतका स्वभाव छान आहे तिचा आणि दोघीचं इतकं जमतं, इतकं मिळून मिसळून राहतात दोघी जावा. मग आमचे चालले होते इकडे व्हिडिओ काढायचं काम चालू होतं. इकडं वैशूच्या सासूबाई त्या बसलेल्या होत्या, मग त्यांना पण मग घेतलं इकडं आम्ही व्हिडिओमध्ये. मस्त छान आणि एवढी फॅमिली चांगली. मैत्रीण वैशूची नणंद आलेल्या होत्या, ते काही शेजारची बसलेल्या वैशूच्या म्हणजे नणंद आणि वैशू आणि तिची जाऊ अशा बहिणी सारखंच राहते. आता कधीच नाही की नणंद भावजया जावा. खूप चांगला स्वभाव आहे सगळ्यांचा. माझ्या इनबाईचा तर स्वभाव विचारूच नका, इतका चांगला आहे. तर असंच सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे सगळ्या फॅमिलीनं. अचानक भेट झाली आपली लग्नामध्ये. छान सगळे
चुलती आहे. त्यांना माहीत नव्हतं माझं यूट्यूब चॅनल आहे. त्यांना वर्षाने सांगितलं वाटतं. तर मग माझ्या रात्री त्यामुळे मी तुमचे व्हिडिओ 2 वाजेपर्यंत बघत होते. खूप छान बनवता तुम्ही व्हिडिओ आणि तुमच्यामध्ये एवढी डेअरिंग आहे ना, तर तुमच्या डेअरिंगची दाद द्यायला पाहिजे. मग ते आता यूट्यूबवर बोलायला थोडंसं त्यांना असं येवत असं, तर त्याच्यामुळे मी सांगते त्यांच्याबद्दल की ते असं बोलले मला. तर चला ठीक आहे, असंच माझ्यावर प्रेम करत जा, माझे यूट्यूब चॅनल असंच माझे व्हिडिओ बघत जा. त्यामुळे वॉच टाईम पण खूप झालेला आहे तुमचा आणि सबस्क्राईब पण भरपूर वाढलेलं आहे. असंच काम करत जा. तुम्हाला कामाबद्दल मी धन्यवाद देते. तर त्यांना हे बोलायचं होतं पण त्यामुळे तुम्हीच बोला. आता मी बोलले. चला ठीक आहे. मैत्रिणी मी ना खाली गेलेले होते. खाली जेवण चालू येईन वरती आम्ही बसलेलो होतो. दीपक गेला का नाही जेवण करून दुकान उघडायला बघायला आले होते. मग तेवढ्या त्या ताई भेटल्या. त्यांचं पण चॅनल आहे यूट्यूबवर, रेसिपी टाकते आता. तर चला ठीक आहे, आलो आम्ही खाली. मग आता जेवण करू म्हटलं आणि जाऊ. तरी 2-3 वाजले मैत्रिणी. तिथंच मला दीपक आणि त्याचे पप्पा निघून आले. कसं आहे दुकान आम्हाला बंद ठेवायला 1 घंटा 2 घंटे चालतच नाही. पण हो हो मैत्रिणींना बघायला देवाचे बंधू, देवाच्या काकू, आमच्या मराठी भाषामध्ये चुलती, डॉक्टर भाषामध्ये काकू, काकू देवाच्या देवाची ताई, काका, देवाचे चुलते काका आणि ही देवाची बहीण. खूप छान फॅमिली. आम्ही काकू का बरं त्याला विचारून बघायचं ना. चला आता निघालो घरी आम्ही मैत्रिणींनो. चला सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडतात खूप. सगळे म्हणताय खूप छान व्हिडिओ टाकता. मला तेच पाहिजे होतं पण रिस्पॉन्स येत नाही. पण समोर भेटल्या सगळे म्हणतात तुम्ही व्हिडिओ खूप छान टाकता. तिला किती काकू त्यामुळे रात्री मी तुमचे व्हिडिओ बघितले. खूप छान व्हिडिओ टाकता. खूप आवडतात तुमच्या म्हणजे आम्हाला व्हिडिओ आणि खूप छान बोलता म्हणे व्हिडिओमध्ये. आणि आम्ही हे करतो की एवढं कसं काय करता तुम्ही योगा करता म्हणे. माझी मुलगी म्हणे की भक्त्या योगा करता, तू पण योगा करायला चालू कर. हो तर खूप छान वाटलं मैत्रिणींनो. सगळ्यांना मला म्हणजे खूप जेवढे माझे व्हिडिओ बघतात वगैरे त्यांनी मला सांगितलं खूप छान व्हिडिओ राहतात. मला उत्सुकता भेटते व्हिडिओ टाकायला, हिंमत भेटते. असं वाटतं चला